करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथल्या मयुरी बेनके यांची तब्येत ठीक नसल्यानं त्या रविवारी रात्री पतीसोबत दुचाकीवरून गावातीलच डॉक्टरांकडे निघाल्या होत्या. घरापासून अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावर विलास मगदूम यांच्या मालकीची विहीर आहे. या विहिरीजवळून जात असताना अचानक त्यांच्या डोळ्यात कचरा गेला. त्यामुळे त्यांचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि क्षणार्धात दुचाकीसह दोघेही विहिरीत कोसळले. यावेळी विशाल यांनी पत्नीची शोधाशोध केली, मात्र अंधार आणि पाण्याची खोली यामुळे मयुरी यांचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी विहिरीतून बाहेर येऊन आरडाओरडा करत घराकडे धाव घेत घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्य सुरू केलं. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतून मयुरी यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस पाटील रमेश माळी यांनी इस्पुर्ली पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील तपासणीसाठी CPR रुग्णालयाकडे पाठवला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयुरीच्या पश्चात पती आणि 2 लहान मुली असा परिवार आहे. आईच्या अपघाती निधनामुळे 2 चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून मायेचं छत्र हरपल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. घटनेनंतर अनेक ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यालगत असलेल्या या विहिरीला संरक्षक भिंत नसल्यानं नाराजी व्यक्त केली. योग्य संरक्षण व्यवस्था असती तरीही दुर्घटना टळली असती अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.